नमस्कार मंडळी. सो आज आम्ही चाललो आहे शिर्डीला. तर आमचा असाच एक प्लॅन झाला होता की चला आपण शिर्डीला जाऊन येऊ, खूप दिवस गेलो नव्हतो. त्या दिवशी मी तिकीट्स काढले, वंदे भारतची तिकीट काढले. वंदे भारत बसला नाही म्हणून आम्ही चाललो. काही पण वंदे भारत म्हणजे फर्स्ट टाइम चालले मी जाऊन आले, पण बघू आता कसा एक्सपिरियन्स. आम्ही वंदे भारतने लावलं. नेहमी तर आम्ही बसने गेलो, गाडीने गेलो. थोडासा ट्रेनचा पण ट्रॅव्हल करूया, ह्याला सवय नाही. माझ्याकडे गाडी आहे तर मी सध्या गाडीने जात असतो. तर बघूया आता. तिकीट काढले. ठाण्यापासून आमची ट्रेन आहे 6:51ची आहे. त्यावेळी साईनगर शिर्डीला जातो. तिकडून मग आम्ही तुम्हाला गाईड करू कसं कसं असतं ते. आणि तुम्हाला ते पण आवडते. सो गाईज आमची ट्रेन आलेली आहे. आता वंदे भारतमध्ये बसलो आहे. नाश्ता पण नाश्ता करणार आता. अजून वरती गे ना. तिला नाश्ता दिला. नाश्ता दाखवतो अजून. मला नाही बिस्किट दिलं तर मला कसं बिस्किट दिला मला दाखवतो. एक मिनिट. नाश्ता आहे बघा. बिस्किट आहे, चाय मसाला तर चाय आहे. मला बिस्किट दे. तुला बिस्किट दिलं नाही. मला दिलंय लेडीज. ओके ठीक आहे चालेल. बघा काहीतरी चाललंय. टी कसं आहे? चांगलं आहे पक्का? ओ माझ्यापेक्षा चांगलं आहे. तरी चांगलंच आहे. माझ्यापेक्षा बनवलेला चहापेक्षा मी माझ्यापेक्षा विचारलं ना. पण काय चांगलं असणार आहे. तयार हो माझा व्हिडिओ नाही काढला. जास्त हातकड दिसत नाही काय चाललंय. असं तर छान आहे. चहा पी ना. चहा पी. टेस्ट कर. चहा पिते. कसं वाटतं? माझ्यापेक्षा चांगलं काहीच नाही. मी किती छान दिसते ना. पण नाश्ता आला आहे जे आपण वंदे भारतमध्ये आम्ही एक व्हेज मील घेतली होती नाश्ता ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्टमध्ये आम्हाला छोटंसं कप केक आहे. माझाची फ्रुटी टाईप आहे. त्यात भाजी पुरी आहे. त्याच्यामध्ये उपमा आहे. त्याच्यामध्ये भाजी आहे. खाते भाजी आहे. भाजी तिला उपमा खाते. तर नाश्ता करतो आम्ही. काही आता आम्ही नाशिकला पोहोचलो. नाशिक क्रॉस केलं आहे. मनमाड क्रॉस केलं आहे. म्हणजे बघा मस्त थंड असं वातावरण झालं आहे. बाहेर पाऊस पडतो आहे. सगळीकडे धुकं आहे. फॉग. ही बोलते फ्रॉग आहे. फॉग असतं ते. फॉग नाही. फॉगच बोललो मी. तू फ्रॉग बोलले. सगळं टेबल माझ्या टेबलवरती ठेवलं आहे. स्वतः टेबल रिकामा खाल्ला. माझ्या टेबलवर ठेवलं आहे. तुला काय बोलायचं याच्या? नाही आज मी काय बोलतच नाही आहे ना. मस्त असं चिल एकदम चाललं. आम्ही हिला तर घेणारच नव्हतं. नको ते काम कर. अर्धा चेहरा मस्त वातावरण दिसते. तुझ्या बाजूला मी असं सुद्धा त्याला बाहेरचं वातावरण दाखवायचं. छान वाटतंय बाहेर ना. तुम्हाला हे ऋतिकाचं गाव आहे. लासलगाव स्टेशन. हे बघा हा स्टेशन होतं. शायनिंग मारायला बघा. ही चष्मा घातला ना. छान वाटतं. काय येडी वाटते. मेंटल
एवढं बोलायला पण बोललं नव्हतं. मग एकच बोलू. सो फायनली गाईज आम्ही शिर्डी पोहोचलो आहे. येस, फायनली मी पोहोचलेलो आहे. आमचे डेस्टिनेशन शिर्डी. सुरितिका फायनली शिर्डी पोहोचली आहे. येस, पहिल्यांदा शिर्डी स्टेशन. गाईज आम्ही आता उतरलो, ऑटोने आलो. चाललो आहे ॲक्च्युली स्टेशनला उतरलो आणि त्यांनी तिकडे ते ऑटोवाले सगळे असतात. मग ते लोकांनी आम्हाला विचारलं शिर्डी मंदिराकडे. फक्त 20 रुपये पर सीट आहे स्टेशनपासून इकडे. मोजून 10 ते 15 मिनटं, 10 मिनटं रस्ता आहे. आता आम्ही चाललोय हॉटेलमध्ये, बॅग्स वगैरे ठेवतो, फ्रेश होतो आणि मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ. ओके तर गाईज आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय. रूम भेटला आम्हाला. आता मी तुम्हाला देणार आहे रूम टूर. ओके बाहेरचा व्ह्यू आहे. एकदम मस्त व्ह्यू वाला रूम भेटलेला आहे. आता दुसरे पण ओके. इथे एकदम मस्त विंडो भेटला मला असं. आणि हे बेड आहे, इथे वॉशरूम आहे. म्हणजे आम्ही इथे. सो असा होता आमचा रूम टूर. आणि एकदम छोटा, म्हणजे असं छोटा रूम आहे. असं आम्ही फक्त डेसाठीच घेतलेला आहे. म्हणजे दर्शन करून आम्ही लगेच निघणार आहे. लगेच निघणार. आमची ट्रेन आहे परत वंदे भारत ट्रेन झाली. तर आता आणि आमचं असं हे जे हॉटेल आम्ही ते मोस्टली येत असतो कधी शिर्डीला आलो की. आणि तर साई आश्रय करून हॉटेलचं नाव आहे. चांगलं आहे, बेस्ट आहे फॅमिलीसाठी. गेल्या सलग 3-4 वर्षापासून आम्ही इथे येतोय. फक्त नेहमी आम्ही फ्रेंड्स सोबत येतो. आणि आज पहिल्यांदा असं झालंय की आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स नाही, फक्त आम्ही दोघंच आलो होतो. आम्हाला जायचं होतं म्हणून आलो. आणि असं आमचं हे हॉटेल जे आहे ते बरोबर मंदिरापासून वॉकेबल डिस्टन्स, म्हणजे 2 मिनटं पण नसेल, बरोबर लगेच 2 मिनटावरती मंदिर आहे. तर आम्ही आता बघू. आता फ्रेश तर झालं आहे. फ्रेश झालं म्हणजे फ्रेश होणार आहे. फ्रेश होऊ आणि लगेच दर्शन करायला जाऊ. तर मेकअप केला आहे. सो मी थोडंसं फ्रेश होऊ आणि मग दर्शनासाठी चलो लेट्स. पण मंदिरात आम्हाला फोन यूज करायला भेटणार नाही, कारण तिथे फोन अलाउड नाही आहे. तर आम्ही फोन घरातच ठेवू, म्हणजे रूममध्येच ठेवू. आणि घेऊन जाऊया ना फोन. लॉकरमध्ये ठेवू आम्ही. आणि इकडे पैसे पेड करायचे. पैसे आम्ही त्या VIP पास दर्शन घेणार आहे. 200 रुपीजचा पास आहे. 200 रुपयामध्ये काय पटकन दर्शन होतं, तर एवढं काही नाही होत 200 रुपयासाठी. हो. आणि बिना VIP पासचं म्हटलं तर आपल्याला खूप जास्त टाईम लागेल. त्या टाईमसाठी आता आम्हाला वेळ नाही आहे सध्या तरी. एकदम सर्व पटापट करून निघायचं आहे. सो तर जाऊया आता. लेट्स गो. भेटू. सो आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. गाडी आहे ना इथे. आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. आणि आता आरती पण चालू झाली आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे की आम्हाला या टायमाला आरती पण भेटणार. म्हणजे नेहमीच आरती भेटायची, पण आम्ही लोक जरा टाईमपास करायचो म्हणून आरती नव्हती भेटत. सो आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. सो आम्ही आता दर्शन करून आल्यानंतर आपण भेटूया. बापरे, खाली आम्ही एकदम असं बिना चपलेचं चाललो आहे. एकदम असं हे होत आहे, सटकायला होत आहे पूर्ण. चिखल बघा किती झालाय. ठीक आहे, चल तेवढं काय चालू शकतेस. कशी दिसते? छान दिसते, गोड दिसते, एकदम गोड. इथे सर्व लोक बघतात. असं आता आमचं दर्शन करून झालेलं आहे. आणि आता आम्ही प्रसाद पण घेतला आहे. प्रसादाची पिशवी दाखव. आमचं दर्शन झालं आहे, प्रसाद पण घेतला आहे. आणि आता आम्ही चाललो जेवायला. आता भरपूर भूक लागली आहे. सकाळपासूनचं एवढा काही खाल्लेला नाही आहे. सो आता आम्ही जेवायला चाललो. चलो तुम्ही पण या जेवायला. हा हे साई मंदिराचा परिसर पूर्ण. म्हणजे अजून खूप मोठा आहे. अजून खूप मोठा आहे आतमध्ये. आम्ही अजून आतमध्ये एवढं गेलो नाही. आता आम्हाला लॉकरच्या इथून आम्ही मोबाईल घेऊन आता बाहेर आलो.
आणि इथे हॉटेल आहे उडपी. हा मंदिराचा परिसर ते उडपी हॉटेल आहे. आणि इथूनच आमच्या जवळ हॉटेल आहे, म्हणजे जिकडे आम्ही थांबलो आहे स्टेसाठी. परिसर तर खूप मोठा आहे, विषयच नाही त्याचा. फक्त आम्ही थोड्याशाच गोष्टी कव्हर केल्या, फक्त दर्शन केलं आणि आम्ही बाहेर आलो. आम्ही आतमध्ये पण ह्या वेळेला काही फिरलो जास्त थांबलो नाही आम्ही. जर दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि निघालो. प्रसाद घेतला आणि निघालो लगेच. आणि आतमधल्या गोष्टी भरपूर सर्व दुकान आहे, जे पाहिजे ते दुकान आहे. म्हणजे जसं मुंबईमध्ये सर्व काही सामान येतं, जसं मुंबईमध्ये सर्व काही शॉप्स आहेत ना, ते सर्व आहे. फॉर एक्झाम्पल इथे बेल्जियम वॉफल आहे. अरे जे नाही सांगायचं ते की तुला काय सांगायचं आहे. पण जे की मला आता आम्ही आवडतं. जेवायला आम्ही बसतो आहे, तर आम्ही जेवून हे बघा, आम्ही चपाती पनीर टिक्का मागवला आहे. साधं जेवण, व्हेज खाणार आहे, व्हेज. तर जेवतो आणि रूमवर जाऊन जे की आम्हाला व्हेज आवडत नाही, बट कधीतरी व्हेज खाल्लेलं चांगलं असतं. सो गाईज, आता आम्ही मस्त झोपून वगैरे उठलेलो आहे. आता चालली आमची जाण्याची तयारी. ते जाण्याची तयारी नाही, आता मी जरा थोडेसे रील्स करणार आहे मस्त मस्त. ते तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. ह्या ब्लॉगच्या तरी आधी रील येतील आणि मग तुम्हाला ब्लॉग. वन सक्सेसफुल ट्रिप. दर्शन आणि ट्रिप सक्सेसफुल. त्यांची ऑलवेज होते, त्याच्यात काही नवीन नाही. जे मी प्लॅन करून ते नेहमी सक्सेसफुलच होतं. सो आता आमचं रील बनवून झालेला आहे. थोडासा टाईमपास केला, थोडंसं रील केली आणि मस्त हे डान्सचे व्हिडिओ केलेत आम्ही खूप सारे मस्त. तुम्हाला हे या ब्लॉगच्या आधी दिसलेले असतील. जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघाल तेव्हा तुम्ही ते लाईक करा ते व्हिडिओज. आणि आता चैतन्य करतोय बॅग पॅकिंग. सो रेडी टू गो. बघा तर चाललं आहे पॅकिंग. बघा किती ती शायनिंग. देवा भगवान को तो डर रे, देवा भगवान को तो डर. एवढं सर्व पसारा करून ठेवलेलं आहे. खायचं आणलं आहे पण आम्ही खाल्लेलं काही नाही. आणि साईबाबाचा प्रसाद पण आणला आहे मस्त मस्तसा. होऊ शकता आमच्या इथे फक्त एक माणूस काम करणार आणि एक माणूस आराम करणार. आराम करणारी आहे ती मी. कसं भारी वाटलं शिर्डीला येऊन. आम्ही मस्तच आमचं दर्शन पण झालं. किती तासात नाही, किती तास तर आहे, मोजून अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं. आम्हाला थोडीशी आज जरा लाईन भेटली, कारण की आतमध्ये आरती चालू होती, मला बोलली तसं. त्यामुळे आम्हाला जरासं लाईन भेटली. पण नंतरला दर्शन एकदम मस्त झालं. जसं होतं नेहमी तसंच झालं, काहीच फरक नव्हता. एकदम मस्तच दर्शन झालं आमचं. आणि आता आम्हाला इथून काय जायचं मन करत नाही आहे, कारण की आम्ही इथे येतो ना, आम्हाला कधीच जायचं मन नाही करत इथून, कारण की ही जागाच तशी. इथून कोणाचंच जायचं मन नाही करत. सो बट तरी जावं लागेल आता आम्हाला. हां, या हॉटेलच्या समोरच आमचं हॉटेल आहे. अरे देवा काय हे. ह्याला सर्वीकडे जायची घाई असते, ह्याला यायची घाई असते आणि याला जायची सुद्धा घाई असते. असं बोलतात ना, एकदम असं टायमाचा पक्का बोलतात ना, की तो तसा आहे टायमाचा पक्का. ह्याला जर बोलणार ना ॲडी 10 वाजता यायचं आहे, तर ॲडी 10:45ला रेडी आहे. आणि 10ला यायचं आणि 10:45 बोलते. अरे यार कोणसे स्कूल में पढ़ते उनको पता. 9:45 सॉरी ते चुकून झालं, तुम्ही समजू शकता. होतं इंसान से छोटी छोटी बातें होती रहती है. तर मी असंच त्याला 10 वाजता बोलवते आणि हा 9:45 वाजता येतो. एकदम असं टायमाचं पत्ता आहे. आणि मी तर भरपूर लेट होते. मला लेट होतं कारण की मला असंच थोडंसं टाइमपास करावं. असंच वगैरे ना, ती आळशी आहे एक नंबरची. असं काही नसतं. बरोबर. स्वतःला एवढी मोठी झोप लागते आणि बोलतो ही आळशी आहे. चला
बाय. आता आम्ही निघतो. आता चेकआउट आम्ही ना मला बघायचंच नाहीये म्हणजे असं तुला वाटतं. हॉटेलमधून आता आम्ही चेकआउट करतो. सो आता मी चेकआउट करतो आणि खाली जाऊन जरा नाश्ता वगैरे घेतो, म्हणजे ट्रेनमध्ये आम्ही काहीतरी बसून थोडं खाऊ शकतो असं. थोडंसं चहा वगैरे पितो. ओके. हे होतं आमचं हॉटेल साई आश्रय. आणि ही जागा खूप सारा आवाज येतो इथे, खूप सारा आवाज येतो. सर्व गाड्या निघाल्या तिथून म्हणून मी चाललो आमच्या घरी. खूप कसं तरी वाटतं असा परतीचा प्रवास म्हटलं की असं चालू होतं आणि आता असंच चाललो आहे परत. आता आम्ही मस्तचा चहा पितो. बाय बाय शिर्डी. आता आम्ही आलेलो आहे फायनली स्टेशनला घरी जायच्या प्रवासासाठी. हा बघा फुल ऑन रेडी भाई आमचा फुल ऑन रेडी असतो. सो आता आम्ही ट्रेनमध्ये वंदे भारत अगेन रिटर्न जर्नीला बसलो. रिटर्न बॅक टू मुंबई. येस तेच आमची जर्नी संपली. असं म्हणजे एक वेटर ठेवला आहे, मला वेटर नाही बोलू शकत, एक माणूस ठेवला आहे माझ्या जो 4 खळगामध्ये मध्ये येत जाईल खायला काहीतरी. वेटर नाही बोललं मी, माणूस ठेवला आहे. तर ही रुसली आहे. रुसलीवर बघा. आपण कधी दात दाखव तो. तर मंडळी आता संध्याकाळचा नाश्ता आला आहे. डाएट चिवडा आहे. दिस इज थांब जरा मसाला चाय. हा माझ्याकडे काय नाश्त्याचा मसाला चायचा सॅशे, त्याच्या चौकोनाचा फेवरेट वडा आहे. बटाटा वडा आणि हे कॅरमेल पॉपकॉर्न जे मला खूप आवडतं. आणि तुला हे कसं काय भेटलं? डाएट चिवडा. हां कॅरमेल पॉपकॉर्न मला पण आहेत. ओके सॉरी. पण ह्याचं असं सर्व असं नीट असं मांडून ठेवलं तसं माझं नव्हतं ठेवलं. ते प्रोफेशनल लोकांसाठी तसंच असतं. मस्त असा अंधार झालेला आहे, असं छान वाटतं. बोलू नाही बाहेर पाऊस पण पडते. मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतो, जोरदार पाऊस. आणि आम्ही शिर्डीला गेलो होतो, शिर्डीला एक थेंब पण नाही पावसाचा. आणि घरातल्यांच्या कॉलेज आहे मुंबईला जोरदार पाऊस आहे. त्यांच्या पुढे गाडी जाती की नाही माहिती हे आम्हाला डाऊट आहे. त्या बघूया काय होतं ते, काय सिच्युएशन समजेनाच. आणि तर आम्ही अडकून जाऊ इथेच या ट्रेनमध्ये. असं तर होणार नाही. जाऊ. आमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत राहायला. बघूया आता. लेट्स सी. तर मंडळी आता आम्ही जस्ट घरी पोचलो आहे, कारण मग अशी जरा पाऊस खूप जास्त होता. आम्हाला ऑटो वगैरे म्हणजे भेटले नाही. थोडं ट्रेन पण थोडे लेट्स होते, तर आम्हाला काय शूट करताना आला. आम्ही जस्ट जेवू आता जेवू आणि आराम करू. पूर्ण 1 डे मध्ये हे सर्व ट्रॅव्हल करायचं म्हणजे खूप हार्ड असतं. जस्ट बोलायला असं काय नाही, पण जर्नी आमची चांगली गेली. जर्नी चांगलं झालं, जास्त मस्त आहे, खूप जास्त दर्शन पण चांगलं झालं आणि खूप आवडलं. वेदर पण चांगलं होतं, म्हणजे क्लायमेट एकदम छान होतं. आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.